नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपर पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 परमवीर चक्र. प्रश्न क्रमांक दुसरा, डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हिवताप. प्रश्न क्रमांक तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सन 1927 मध्ये. प्रश्न क्रमांक चौथा, लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जनगणना. प्रश्न क्रमांक पाचवा, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी या देशाचा होता. प्रश्न क्रमांक 6, इन्कलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग यांनी दिला. प्रश्न क्रमांक 7, शस्त्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तिसरा आहे. प्रश्न क्रमांक 8, निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 10, साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सन 1955 मध्ये. प्रश्न क्रमांक 11, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राकेश शर्मा यांचे आहे. प्रश्न क्रमांक 12, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तारापूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 13, भारतात प्रकाशित होणारे पहिले इंग्रजीत वृत्तपत्र कोणते होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बंगाल गॅझेट. प्रश्न क्रमांक 14, जमीन महसूलवरील उपकर गोळा करण्याचा अधिकार कोणाला असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा परिषद यांना असते. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्याला इंद्रायणी नगरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16, ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रात अंतिम मान्यता कोण देते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती. प्रश्न क्रमांक 18, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 19, मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुब्रमण्यम अय्यर यांनी केली. 20, पक्षी घरटे बांधत आहेत या वाक्यातील काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चालू वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 21, कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सन 1917 ते सन 1947. प्रश्न क्रमांक 22,
राष्ट्रीय ग्रामीण हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2005 रोजी. प्रश्न क्रमांक 23 कॅम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 CPU. प्रश्न क्रमांक 24 वेबसाईटवरील वेब पेजचे एकमेव पत्त्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 URL. प्रश्न क्रमांक 25 गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ॲबॅकस. प्रश्न क्रमांक 26 गुगलने गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2005 रोजीपासून. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता स्लाइड डिझाईनचा भाग नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्लाइड लेआउट. प्रश्न क्रमांक 28 लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 29 राशीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 योग्य ठिकाणी बसणे. प्रश्न क्रमांक 30 राजा प्रधानाला बोलवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्तरी. प्रश्न क्रमांक 31 अरण्य या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विपिन. प्रश्न क्रमांक 32 ओनामा. प्रश्न क्रमांक 32 ओनामा या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुरुवात.